प्रणाम सर. आज मुलाखत आहे नेहमीसारखीच तुमची, पण थोडं रॅपिड फायर पद्धतीने मी घेणार आहे, कारण माझ्याकडे बऱ्याच जणांवर तुमचे अभिप्राय मला हवे आहेत. आणि ते काय म्हणतात त्याला, तुमचा शिक्का किंवा तुमचं मत हे बरेच लोक ग्राह्य मानतात. मी पण आता हा विषय तुम्हाला देण्याच्या आधी काही लोकांशी बोललो, तर त्यांनी मला मागचे उल्लेख देऊन सांगितले की तुमचे नेने सर जे बोलले होते ते बरोबर आहे. त्यामुळे नेने सर जे बोलतात ते नेहमी बरोबरच असतं. तर त्यामुळे मी आज छोटे प्रश्न त्याची छोटी उत्तरं करत तुम्हाला असं भरपूर फिरवणार आहे. आणि विषय तसा सेन्सेशनल आहे, याचं कारण लोकांच्या डोळ्यासमोर सतत प्रवक्ता म्हणून जे चेहरे असतात, तर त्या प्रवक्त्यांविषयी, एकूणच सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. पण आता कारण काय ना, 2 घटना अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे प्रवक्ता हा विषय परत एकदा नव्याने घ्यावा, त्याच्यावर चर्चा करावी असं आहे. एक तर प्रकाश महाजन हे जे स्वयंघोषित असे मनसेचे हे होते, ज्यांचा उल्लेख राज ठाकरे वेळ झावा असं करायचे, त्यांनी स्वतःच वर जी ओढून घेतली होती आपत्ती, कारण तो अनवॉन्टेड अनवॉरंटेडच माणूस होता आणि ते कुणाला नकोसे आले होते. पण असून अडचण नसून खोळंबा, या म्हाताऱ्याला कुठे दुखवायचं, तो परत वाह्यातपणा करील म्हणून त्याला कसं तरी ठेवला होता. पण बरं झालं ते गेले ते. पण एक नवीन व्यक्ती आता दिसायला लागलेली आहे टी व्हीवर प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाची, ती म्हणजे नवनाथ बन. ते पूर्वी एबीपी माझाला होते आणि याचे प्रचार प्रमुख आहेत, फडणवीसांचे राईट हँड आहेत वगैरे, सगळं ऐकलंय. तर सध्याची जी प्रवक्त्यांची एकंदर सिच्युएशन आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी. मी मित्रांनो पटकन तुम्हाला एक मिनिटभरात सध्या कोण प्रवक्ते आहेत त्यांची चेहरे तुमच्या डोळ्यासमोर यावेत म्हणून मी सांगतो तुम्हाला की नवनाथ बन आहेत, ते BJPचे आहेत. केशव उपाध्याय आहेत, त्यानंतर विश्वास पाठक आहेत, त्यानंतर गणेश हाके आहेत, आशिष चव्हाण आहेत, अवधूत वाघ आहेत, भालचंद्र शिरसाट आहेत, अतुल शहा आहेत, त्यानंतर चित्रा वाघ पण प्रवक्ता म्हणून बऱ्याच वेळा असतात, प्रसाद लाड प्रवीण दरेकर हे आहेत, मनसेमध्ये संदीप देशपांडे, नांदगावकर बाळा, अविनाश जाधव हे आहेत, त्यानंतर ह्याच्याकडे आपल्या उद्धवकडे संजय राऊत, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत आहेत. त्यानंतर एकनाथजींकडे नरेश म्हस्केच मेन आहे, संजय शिरसाट कधी कधी आहेत. काँग्रेसकडे भाई जगताप आहेत, पण ते आता दिसत नाहीत. वर्षा गायकवाड आणि हर्षवर्धन सकपाळच मुख्यतः दिसतात. त्यानंतर NCP शरद पवार जी आहे तिथे जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, रोहित पवार दिसतात. अजितदादांच्या NCPमध्ये रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे आणि आनंद परांजपे दिसतात. असं एकंदर चित्र आहे. आणि सहप्रवक्ते असं आपण ज्यांना म्हणू शकू की डायरेक्ट प्रवक्ते नाहीत पक्षाचे अधिकृत, असे 3 जण आहेत. ते म्हणजे भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी. सर, हे मी तुमच्या समोर सगळं प्रवक्त्यांचं जग मांडलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्तम कोण वाटतं? एक प्रवक्ता म्हणून ना, वक्ता वेगळा, नेता वेगळा आणि प्रवक्ता ही वेगळीच भूमिका आहे. मुळामध्ये आधी तुम्ही मला 2 वाक्यात प्रवक्ता म्हणजे तुमच्या मनात काय आहे कन्सेप्ट, ती कॅप्सूल करून सांगा. प्रवक्ता म्हणजे माझ्या मनात आहे ते म्हणजे आपल्या पक्षाची ध्येय धोरणं नीट समजून घेऊन लोकांना समजतील अशा भाषेत ती लोकांना समजावणं, पक्षाचा विचार काय आहे, पक्षाची स्ट्रॅटेजी वेळोवेळी काय बदलतीये किंवा पक्षाचं वेगवेगळ्या रोज बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीवरचं काय मत आहे याच्याबद्दल लोकांना अवगत करणं. आणि हे जे काम ज्याच्याकडे ऑफिशियली दिलेलं असतं पक्षाने, तो असतो पक्षाचा प्रवक्ता. पण पक्षाच्या प्रवक्त्यामध्ये विरोधकांवर तुटून पडणं हा आता नवा अर्थ आहे. आता कोणी पक्षाची बाजूच मांडत नाही. म्हणजे पक्षाविषयी काही चांगलं बोलायचं आहे, कार्यक्रम आहे, आम्ही असं करणार आहोत, लोकांना ऐकायचं नाही, तेही बोलत नाही. समोरचा काय बोलला, हा बोलला की लगेच तो बोलला की लगेच तो. त्यामुळे प्रवक्ता हा आता असं ते रिले रेस सारखं झालंय की याची बत्ती त्याला. दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे आता की म्हणजे एका पक्षाच्या प्रवक्त्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या की तुम्ही त्याला उलट्या शिव्या घालायच्या. आणि उत्तम जर का असं तुम्ही आता विचारताय ते मला थोडंसं कठीण जाणार होतं सांगायला, कारण की सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वोत्तम शिव्या जो देऊ शकतो दुसऱ्यांना तो उत्तम प्रवक्ता असं म्हटलं तर त्याच्यामध्ये 2च नावं प्रकर्षाने पुढे येतात इमिजिएटली. म्हणजे काही विचार न करता. ती म्हणजे एक तुमचा मित्र संजय राऊत आणि दुसरा तुमचाच मित्र, माझा पण मित्र आहे, जितेंद्र आव्हाड. खरंय, बरोबर आहे. मला आता मी तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विचारतो की मी BJPकडे सगळ्यात शेवटी येतो, कारण तुम्ही BJPशी फारच संबंधित आहात म्हणून. मला सांगा की
आता पक्ष म्हणून जर विचार केला हम्म. तर उबाठा एकनाथजींची, हे काँग्रेस, एनसीपी, अजितदादा, एनसीपी, शरद पवार, मनसे आणि बीजेपी, बरं. याच्यामध्ये कुणाकडे चांगले प्रवक्त्यांचं एक बळ आहे असं वाटतं. पथक नाही म्हणत मी, बळ. बळ कुणाचं सगळ्यात चांगलं प्रवक्ता म्हणून. आपण भाजपबद्दल नंतर बोलणार आहोत म्हणून, पण हां. बाकीच्या ठिकाणी जर का बघायला गेलं तर हे बघा शिवसेनेमध्ये हां. संजय शिरसाट बरेचदा बोलतात. हम्म. बरेचदा ते खूप बॅलन्स पद्धतीने आपली बाजू शिवसेनेची, म्हणजे एकनाथ शिंदे गटाची मांडायचे. त्याच्या आधीचे जे होते आपले सिंधुदुर्गचे एकनाथ शिंदे गटाचं खूप चांगली बाजू मांडायचे. त्यांचं नाव मी आता विसरलो. ते गृहमंत्री, राज्यमंत्री हो, ते- वगैरे ते- ते. हां, हां. अच्छा. ते पण फार छान मांडायचे. नाव आठवलं की मी सांगतो तुम्हाला. नंतर फ्रँकली स्पीकिंग अमोल कोल्हे पण चांगल्या पद्धतीने बाजू मांडतात. ते कधी आक्रस्ताळेपणा करत नाहीत, बॅलन्स बोलण्याचा प्रयत्न करतात. रोहित दादा आक्रस्ताळेपणा जास्त, पक्षाची बाजू कमी, आक्रस्ताळेपणा जास्त, याकडे झुकणारा थोडंसं त्यांचं आहे. जितेंद्र आव्हाड जेव्हा त्यांना चांगलं बोलायचं असतं तेव्हा खूप छान बोलतात आणि पक्षाची बाजू खूपच छान मांडतात ते. आणि जसंच आक्रस्ताळेपणा करायचा असतो तोही ते तितक्याच चांगल्या रीतीने करू करतात किंवा वाईट रीतीने करतात. नरेश म्हस्के हे एक चांगले प्रवक्ते म्हणून पुढे येत आहेत असं मला वाटतं. आणि मला अजून त्यांना एकच वर्ष होतंय, पण गेल्या वर्षा आधीचे नरेश म्हस्के आणि आताचे नरेश म्हस्के यांच्यामध्ये मला थोडा फरक दिसायला लागलेला आहे त्यांच्या एकंदर बोलण्यामध्ये वगैरे. आणि ही गोष्ट होते जेव्हा एखादा माणूस खासदार म्हणून निवडून जातो दिल्लीला आणि तो त्या पार्लमेंटमध्ये बसतो. त्या 545 चुन के जे निवडलेले लोक असतात त्यांच्याच बरोबर बसून इंटरॅक्ट वगैरे करतो. ते संस्कार येतात, ते मस्केंकडे आता यायला लागलेले आहेत असं दिसतंय. एकच आहे फक्त, ते जेव्हा राज्य स्तरावरचे प्रश्न, त्याच्या गोष्टी वगैरे बोलत असतात त्यावेळेला एकदा का ते पण जर का गल्लीतल्या ह्याच्यासारखे बोलायला लागले की मग ते पण आपलं वाहवत जातात. सर आता मी अतिशय नाही एक ह्याचा काँग्रेसमध्ये मला मी त्यांचा फॅन आहे ऍक्च्युली, आणि आत्तापासून नाही बरेच वर्षापासून ते भाई जगताप. येस, अतिशय बॅलन्स्ड, युक्तिवाद चतुर, युक्तिवाद आणि चांगलं बोलायचं असेल तेही बॅलन्स्ड, आणि आपलं किती कठीण परिस्थिती आपल्या विरुद्ध उभी असली त्यातनं पण वाट काढून बाहेर कसं निघायचं. ते हल्ली आता हल्ली ते वाटतं ते वयाच्या हिशोबाने ते सर्व यांची काय वय, आपली वय काय आणि यांची वय काय, हे आता भाई 60च्या आसपास असेल, 60-62, मग काय वय आहे ते. आता सर वर्षा मुंबईची हे अध्यक्ष आणि हर्षवर्धन सकपाळ हे महाराष्ट्राचे, हे दोघं प्रवक्त्यासारखेच बोलत असतात, तेच पुढे येतात सगळे. तर या दोघांची तुलना किंवा मूल्यमापन किंवा माहिती कशी द्याल तुम्ही? वर्षा गायकवाड ह्या स्वतः ॲडव्होकेट आहेत, त्यामुळे त्या कुठची गोष्ट बोलताना अभ्यासपूर्ण बोलत असतात. आणि एक स्त्री असल्यामुळे का असेल कदाचित, पण त्या मर्यादा व्यवस्थित पाळून शब्दांचे त्यांचा चॉईस पण अतिशय चांगला असतो. हर्षवर्धन सकपाळ हे नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि ते प्रवक्त्यापेक्षा ते अध्यक्ष म्हणून जास्त बोलतात. पण सर त्यांना कोणी ओळखत तेव्हा अजूनही ओळखत नाही, तेही कोणाला ओळखत नाही. बरोबर आहे. त्यांना मीडिया पण काय माहिती नाही, त्यांच्याबद्दल आता असेसमेंट करणं अवघड आहे. नाही, कारण त्यांना मीडिया ओळखत नाही. आणि ते पण असं अजूनही कोणता पत्रकार काय हे कसं आहे, जुन्या लोकांना माहिती असतं की हा अमक्याचा आहे तमक्या, म्हणजे विचारलेल्या प्रश्नामागे कोणाचा हात किंवा ब्रेन आहे ते त्यांना कळतं. ते तसं नाही. आता मनसेमध्ये संदीप देशपांडे, नांदगावकर बाळा आपले, अविनाश जाधव आणि कधी कधी अमेय खोपकर. मी तुम्हाला सांगतो, मनसेचे सगळे तुमचे घेतले ते माझे चांगले मित्र आहेत 25 वर्षापासून, अगदी माझे जुने मित्र आहेत समजा असं. तर आता संदीप देशपांडे जे आहेत अतिशय छान, ते पण शिकलेले सवरलेले आहेत, अतिशय बॅलन्स बोलतात. आणि मनसेची बाजू मांडणं हे अतिशय कठीण आहे ऍक्च्युली आजच्या जमान्यामध्ये. तर ते अतिशय छान पद्धतीने मनसेची बाजू रॅशनलाइज करून मांडत लोकांपुढे असतात. बाळा नांदगावकर हे त्यांचे शीट अँकर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, की अतिशय बिकट परिस्थिती आली की कोणाकडे बघायचं, तर ते बाळा नांदगावकर. ते बरेचदा फायर फायटिंग करायची असेल त्यावेळेला ते बाळा नांदगावकर डिफेन्सिव्ह असतात आणि एकदम उदाहरणार्थ बाळा जेव्हा मनसे बरोबर गेले तेव्हा माझे एक मित्र आहेत, तुम्ही ओळखत असाल, दीपक खेडकर म्हणून. ते पण त्यांचे बाळाचे संबंध चांगले होते. तर ते दीपक आणि आम्ही त्यांना नेहमी दीपक मला नेहमी सांगायचे की बाळाला बाळासाहेबांनी
पाठवलाय तिकडे की राजची काळजी तू घ्यायची आहेस म्हणे, हो. सतत त्याच्या बरोबर राहा, असं त्यांना नेहमी सांगायचे. म्हणजे तर त्या भूमिकेतच बाळानंद मधुकर असतात. अजूनही आहे. अविनाश जाधव नो डाऊट डॅशिंग व्यक्तिमत्व, पुढे चांगलं नेतृत्व ते घडू शकेल त्याचं, आणि तो बिनधास्त बोलतो, न घाबरता बोलतो. आणि मला एक त्यातलं चांगलं काय आठवतंय, ह्या त्याच्या वयामध्ये आणि एवढी ऑथॉरिटी तुमच्याकडे बोलण्याची जर का दिली असेल तर माणसं बरेचदा व्हावत जातात. हा एका लिमिट पर्यंत येतो, वाटतं की आता हा काय बोलणार, पण तिथं थांबतो. म्हणजे त्याची जाण त्याला आहे की कुठे जाऊन थांबायचं आणि काय बोलायचं. तर अविनाश जाधव पण नक्कीच चांगला एक प्रवक्ता आहे. येस सर. जे प्रवक्ते म्हणजे हे नाही आहेत ऑफिशियली डिक्लेअर्ड असे, पण एकदा एनसीपी अजितदादा विषय संपून टाका. रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे आणि आनंद परांजपे यांच्यावर तुमचं भाष्य. रुपाली ठोंबरे आपण वकील आहेत. अच्छा. हा, आणि त्या आधी मनसेमध्ये होत्या, तिकडनं त्या अजितदादांकडे आलेल्या आहेत. तर त्या मनसेचा ॲग्रो जो असतो त्यांच्या माणसामध्ये, ॲग्रेसिव्हनेस, तर तो त्यांच्यामध्ये अजूनही शाबूत आहे. आणि त्या पण बरेचदा म्हणजे अतिशय मुद्देसूद आणि छान त्यांचं मत मांडतात कुठच्याही घटनेविषयी. हा, कधी कधी तोल जातो, म्हणजे इन द सेन्स वाहवत जातात त्या. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी त्या आयोगाच्या आपण अध्यक्ष आहोत ही ह्या भूमिकेमधनं त्या जे बोलायचं ते मोजकं बोलायचं, त्या विषयांवरच आणि त्या विषयांवरतीच बोलायचं, हे चांगलं पद्धतीने बोलतात. तिसरे आहेत आनंद परांजपे, आपले मित्र आहेत दोघांचेही. त्यांनी माझ्या घरावर मोर्चा काढला होता. आनंदला एकच, आनंद परांजपेंनी, मला आनंद चांगला बोलतो. मला एकच त्याला, हे त्याची पण बिकट परिस्थिती आहे, त्याला तो जे बोलतो तो, तर मला असं वाटतंय की त्याला त्याच्या पक्षाने जितेंद्र आव्हाडांच्या अंगावर सोडलाय की काय, असा मला कधी कधी प्रश्न पडतो. कारण की उठसूट जास्ती त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांबद्दल येत असतात. आणि दैवदुर्विलास असा आहे की तो 1-2 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाडांचा राईट हँड होता, सगळ्या हे तोच करत होता. आणि त्यांची अंतर्गत स्पर्धा अशी की माझ्या घरावर आनंद परांजपे मोर्चा घेऊन आला, त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना फोन करून सांगितलं की अनिल तत्तेंच्या घरी मोर्चाला जातात, त्यांना उचला, आणि सगळ्यांना उचललं होतं पोलिसांनी. बरं, आता तुम्हाला काय म्हणतात, अडचणीत टाकणाऱ्या भाजप प्रवक्त्यांच्या वेळी आधी मी या तिघांचं मूल्यमापन तुमच्याकडून घेतो. संजय राऊत, एकदम बिंदास सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे. संजय राऊत, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत. प्रथम विनायक राऊतचा विषय संपवा, कारण पुढले 2 विषय सेन्सेशनल आहेत. विनायक राऊत खासदार होते आणि मला वाटतं 3दा निवडून आले होते. त्यामुळे खासदार म्हणून त्यांच्यावर जे संस्कार घडले आहेत ते आहेतच. ते तसे मितभाषी आहेत. कधी कधी आपण म्हणजे मोर लॉयल देन द किंग असं भूमिकेमध्ये आलं की त्यांना त्या जास्त शिवीगाळ वगैरे करतात ते कधी कधी, पण अपवादात्मक आहे, बाकी तो सोबर मनुष्य आहे. आणि एकच आहे, त्यांना पक्ष जास्त वाव देत नाहीये. आता उद्धव ठाकरे कोणाला वाव देतात मला माहित नाही, पण विनायक राऊतांचा तो चांगला उपयोग करून घेऊ शकतील ते. दुसरा एक मला दुसरा एक पुढे येऊ शकणारा त्यांच्यातला एक चांगला चेहरा म्हणजे वरुण सरदेसाई आहे. त्याचा वयाच्या मनाने तो अतिशय उत्तम प्रवक्ता होऊ शकेल. ही हॅज अ व्हेरी साऊंड माइंड अँड हेड ऑन हिज शोल्डर्स, आणि तो फारच छान प्रवक्ता होऊ शकेल पुढे गेल्यावर. वरुणचं नाव माझ्या डोक्यात होतं, कारण मध्यंतरी अशी चर्चा होती की आदित्यलाही मागे टाकून वरुण सरदेसाई जरा तो फार होतोय त्यांना. सर, आता सुषमा अंधारे आणि राऊत यांच्यामध्ये कोण जास्त वाईट आहे असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सुषमा अंधारेंच्या बद्दल जे लोकांचं मत आहे भाजपाच्या किंवा इतर यांच्यापेक्षाही माझं मत फार वेगळं आहे. मी इनफॅक्ट मला ती बाई खूप आवडते, इन द सेन्स खूप हुशार, अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. चळवळीतनं आलेली स्त्री, आणि तिचं भाषेवरचं प्रभुत्व, ती श्लोक पण जितक्या चांगल्या यांनी म्हणू शकते, तितकंच ती इस्लाम मधला कलमा बोलू शकते, तितकीच ती कॉन्स्टिट्यूशन मधली बौद्ध धर्माचं ते बोलू शकते, आणि कॉन्स्टिट्यूशन मधनं काही उतारे ती सांगायचे असतील तर ते पण तितक्याच प्रोफिशियंटली ती सांगते. आणि अभिनय चांगला करते, आणि अभिनय फार चांगला करते. वक्तृत्व अप्रतिम आहे. मी तर म्हणेन सरस्वती तिच्या तोंडावर आहे. इतकी छान ती बोलते. तोंडावरची सरस्वती. आता फक्त भरतनाट्यम तर कधी नाही, आता फक्त एकच आहे, डान्स करते. मला असं वाटतं की तिचा उपयोग, त्या बाईंचा उपयोग चळवळीतल्या लोकांनी त्यांच्यासाठी करून घेतला. आता त्या राष्ट्रवादीच्या साठी जेव्हा त्या काम करायच्या इनडायरेक्टली,
तेव्हा त्या राष्ट्रवादी धार्जिणं थोडंसं वक्तव्य करायचा. आता उभाठामध्ये गेल्यावर त्या उभाठा कडलं जे काय त्यांचं असेल हे फीड बोलण्याचं त्यांना मिळत असेल. फीड, तर त्या हिशोबाने बोलतात, पण अतिशय हुशार बाई आहे ती. सर माझा परममित्र संजय राऊत. संजय राऊत, आता असं आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, कारण की मला जे संजय राऊत जेव्हा सामन्यामध्ये पहिल्यांदा लागले त्यावेळेला मला वाटतं पडबिद्री संपादक अशोक होते. पडबिद्री संपादक आणि होते. त्यावेळेला ही नाही, मुंबई पडबिद्री गेला मग हाय आला संजय आला. पडबिद्रीला काढलं ओव्हरलॅपिंग नंतर. काहीतरी नाही, तो आधी सामनात लागलेला होता नाही आणि नाही मग नाही डायरेक्ट तो त्याला संपादक लोकसत्तात होता, म्हणजे लोकप्रवासाठी काम करायचं. कारण की मी त्याला ते पत्रकार म्हणून पण ओळखायचो संजय, आणि नंतर तो सामनामध्ये आले. तर त्यावेळेला जो बघितलेला संजय राऊत होते त्यावेळेला एकदम सॉफ्ट आणि असा बोलणारा, आणि आज एकदम म्हणजे फायर ब्रँड, म्हणजे आग पण कदाचित कमी हे होईल इतकं तो आग पाखड करत असतो. सर पण तो खूप मुद्दे काढतो बरोबर. नाही, माझं काय म्हणणं आहे, तो म्हणजे स्पष्ट फडणवीसांना तोडीस तोड पडतो असं वाटतं मला. तुम्हाला अगेन तो शिवसेनेत आहे, आणि जी आगपाखड किंवा जो फ्रस्ट्रेशन उद्धव ठाकरेंचं जे त्यांच्या मनामध्ये आहे, जे जे बोलू शकत नाही, ते सगळं ते संजय राऊतांच्या तोंडातून बोलतात. पण ते बाळासाहेबांच्या काळातही होतं. बाळासाहेब जे बोलू शकायचे नाही ते संजय लिहायचा अग्रलेखामध्ये. नाही, आता तर हे बोलतायत म्हणजे आता बोलतोय त्याच्यामध्ये. तो. आणि त्याच्यामध्ये बरेचदा तो पातळी सोडून बोलत असेल, तो वेडवाकडं बोलत असेल, तो कॉन्ट्रावर्सी कोर्ट करतो प्रत्येक वेळेला. मला वाटतं हे सगळं तो मुद्दामून करतो, प्रसिद्धीच्या झोकात राहिला, त्यालाही मजा येते, आवडतं. सर 1000 चॅनल त्याला कव्हर करतात, त्याला प्रसिद्धीसाठी तो करत नाही, त्याला जेन्युइनली ते मुद्दे जाणवत. सर तुम्ही विचार केलात ना तर खरोखरच सरकार पक्षाला अडचणीत आणणारे मुद्दे उपस्थित करून त्याच्यावर मुद्दे उपस्थित करून सरकारची पंचायत करणारा एकमेव माणूस आहे संजय राऊत, म्हणून तर त्याला रोज हे कव्हर करतात. माझं याच्यावर एक म्हणायचं, आता परवा त्यांनी दिघे साहेबांवरती, आनंद दिघे साहेबांवरती एक वक्तव्य केलं की जिल्हा प्रमुखाचा फोटो बाळासाहेब जे काय. आता तसं बघितलं तर आनंद दिघे साहेब जेव्हा होते इन स्पीक, त्यावेळेला संजय राऊत कुठेच नव्हते. तर तुम्ही कसं बोलता त्यांच्याबद्दल? आणि आपण एक लेवल म्हणजे मला आश्चर्यच वाटलं संजय असं कसं काय बोललं, कारण संजय, मी, दिघे साहेब यांचं एक वेगळं नातं होतं, जे माझं होतं तेच त्याचंही होतं. बरं. आणि त्यांनी का म्हणजे काहीतरी काढायचं म्हणून काढलं असं वाटतं, पण त्याला बॅकफायर झालं. ते खूप लोकांनी त्याला शिव्या घातल्या, जे त्यामुळे बाजूने आपण होते. संजय राऊत ना म्हणू की तुम्ही बेजबाबदार म्हणाल त्याला? हा, म्हणीन बेजबाबदार. त्याला खूप चतुर म्हणाल का मूर्ख म्हणाल? नाही, मी चतुर नाही म्हणणार, मूर्ख पण नाही म्हणणार, कारण की मी त्याची राज्यसभेतली भाषणं ऐकली आहेत. त्यांनी खूप चांगली पण भाषणं केली आहेत, चांगले चांगले मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत. आणि खरंच त्यावेळेला मी समजा त्यावेळेला ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ऐकायचो, तर काही काही मुद्दे मला पटायचे आणि काही त्याच्यावर माझ्याकडे उत्तर नसायचं. मग मला थोडा रिसर्च करून ह्याच्यावर मी उत्तर दिलं असतं असं ते थोडंसं वाटायचं, इतकं चांगलं ते बोलतात. पण बरेचदा हल्ली 70% ते बेजबाबदार बोलत असतात. तो माझ्या मते तो बुद्धिमान, प्रतिभावान आहे, कर्तृत्ववान नाही. म्हणजे संघटनात्मक याच्यामध्ये त्याला हे नाही फारसा स्कोप, पण तो प्रवक्ता आहे, नेता कमी आहे. संपादक चांगला आहे तो, त्याला जी भूमिका दिली आहे ती तो भूमिका निभावतोय असं निभावतोय, ते बरोबर आहे. पण आता सर अत्यंत नाही, मध्ये एक आणखीन टप्प्यात या तिघांचं मला कॉमेंट हवेत, आहे वेळ आपल्याकडे. भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी हे प्रवक्ते नसले तरी देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे आधारस्तंभ आहेत. तर त्यांच्याबद्दल मूल्यमापन काय आहे तुमचं तिघांबद्दल? खालून वरती जाऊ. प्रथम प्रभाकर सूर्यवंशी, त्याचा डीजी आकार काय, आकार DG9. त्यांच्याकडे कौशल्य आहे 10 ते 15 मिनिटांमध्ये एखादा विषय घेऊन अतिशय छानपणे तो प्रेझेंट करायचा, आणि त्याच्यावरती टीका करायची असेल तर टीका, स्तुती करायची असेल तर स्तुती, पण ती अति न होता करणं आणि लोकांना तो आपला मुद्दा मांडणं, ही त्यांच्यामध्ये खूप छान स्किल आहे. मी त्यांचा फॅन आहे. सुशील कुलकर्णींचा पण मी फॅन आहे. सुशील कुलकर्णींनी जेव्हा सुरुवात केली आणि आता असे सुशील कुलकर्णी, त्यामध्ये बराच फरक पडला आहे. हल्ली ते जास्त म्हणजे भाजपचे कार्यकर्ते जास्त झालेत असं वाटतं मला कधी कधी, कारण की कुठचाही छोटा पॉईंट घेतला की त्याच्यावरती आपण व्यक्त झालं पाहिजे. पण अतिशय छान बाजू ते मांडतात भारतीय जनता पार्टीची, आणि स्टुडिओस अतिशय अभ्यासपूर्ण मांडतात. त्यांचं प्रेझेंटेशनही खूप छान असतं. आणि पुढे
गुरुवर्य भाऊ. गुरुवर्य भाऊ गुरुवारी तोरसेकर. भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकर अगेन पूर्वी विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम त्यांचं प्रतिपक्ष जे आहे ते पूर्वी जितकं आकर्षित करायचं मला तितकं हल्ली करत नाही, कारण की हल्ली त्यांच्या बऱ्याचशा मुद्द्यांमध्ये ते मोनोटोनस वाटतं. त्यांचं जे 20-25 मिनिटं एकटे बोलत असतात ते बरेचदा ते इकडनं तिकडे थोडं ते भरकटतात असं वाटतं. आणि भरकटण्यामध्ये पहिला नंबर माझा आहे. नाही, पण त्यांच्याकडे नाही, कसं आहे, तुमच्याकडे प्रेझेंटेशन आहे, ड्रामा आहे, त्यांच्याकडे ते नाही आहे, दोन्ही आहे हे. अच्छा, तिसरी गोष्ट, आपण सिनियर जर्नलिस्ट म्हणून मी ते ऐकतो डेफिनेटली सगळ्या गोष्टी त्यांच्या, पण खूपच भाजपात हरजिणं असं त्यांचं आता हे झालेलं आहे व्यक्तिमत्व. म्हणजे त्यातला इंडिपेंडन्स जो आहे, जर्नलिस्टिक इंडिपेंडन्स, तो त्यांचा गेलाय. सर, आता तुम्हाला पहिलं प्रश्नच विचारतोय तो असा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या लिस्टमध्ये एकंदर 70 प्रवक्ते नेमलेत आणि त्यातल्या 64 लोकांना त्यांनी मीडियाशी बोलायचं नाही असं सांगितलं आहे, अशी माझ्या मित्राकडून मिळालेली मला बातमी आहे. कितपत खरी आणि काय 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 म्हणताय तुम्ही? साहेब, असं आहे, भारतीय जनता पार्टी तर गेल्या 10 वर्षात झपाट्याने त्यांच्या अपेक्षेबाहेर वाढ झालेली आहे त्यांची, आणि ती वाढ अजूनही कमीच आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते अजूनही जो कोणी एनी पर्सन ऑफ एनी रेलिव्हन्स दुसऱ्या पार्टीतला, अगदी जिल्हा प्रमुखापासून किंवा एखादा चांगला वक्ता जो थोडा जिल्हा प्रमुखाच्या खालच्या ह्याच्यामध्ये असेल तर त्याला पकडा, भारतीय जनता पार्टीमध्ये आणा, असं त्यांचं धोरण आहे सगळ्या पक्षांच्या बाबतीमध्ये. तर त्यामुळे होतंय काय, तुम्ही जेव्हा इतके लोकांचं इंटेक करता, त्यात मी जिल्हा प्रमुखापासून म्हणतोय, काही काही तर मोठे नेते आहेत. फॉर एक्झाम्पल, आता त्यांनी मुंबईमध्ये रवी रावला, म्हणजे जो काँग्रेसचा इतके वर्षांचा हे होता, किंवा हरबंस सिंग त्याला घेतला, किंवा कृपाशंकर सिंग त्यांना घेतला. आता ह्या लोकांना तुम्ही पक्षात जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला पद काय द्यायचं, हा एक कधी कधी विषय असतो. तर कुठच्याही राजकीय पक्षाचा माझा जो अभ्यास आहे, तर त्यांच्याकडे 2 पदं साधारणपणे, एक प्रामुख्याने असायचं त्या माणसाच्या उंचीप्रमाणे जेव्हा तुम्ही घेता त्याला. मी उदाहरणार्थ द्यायचं तर एक उपाध्यक्ष पद, हे उपाध्यक्ष पद हे प्युअर डेकोरेटिव्ह पोस्ट असते, त्याला अधिकार म्हटलं तर असतो, म्हटलं तर काही नसतो. म्हणजे तर त्या उपाध्यक्ष म्हणून त्यांना घेतात, म्हणजे अध्यक्षांच्या टेक्निकली नेक्स्ट ती पोझिशन असते. येणाऱ्याला पण बरं वाटतं की मी चाललोय तर मला 50-100 उपाध्यक्ष असतात. हो, तर मी चाललोय तर मला काहीतरी तिथे चांगलं देत आहेत म्हणून. दुसरं, पूर्वी सचिव पद असायचं, हो, की ते कोणाला, कारण की हे जनरल सेक्रेटरी नाही, सेक्रेटरी म्हणजे सचिव, महासचिव नाही, तर ते द्यायचे लोकांना. पण आता असं आहे, फॉर एक्झाम्पल, तुम्ही, मी नावं फक्त लोकांना त्याचा इम्पॉर्टन्स त्या माणसाचा कळावा अशा ह्यानी घेतोय, त्यांचा आणि माझ्या विश्लेषणाचा काही संबंध नाही. पण उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, यू टेक समबडी लाईक प्रसाद लाड, त्याला तुम्ही एक उपाध्यक्ष करू शकता, केलं. दुसऱ्या कोणाला तरी तुम्ही घेतलं, उपाध्यक्षांनी म्हणजे लिस्ट वाढत चालली आहे, मग तुम्ही काय करायचं? उदाहरणार्थ जर का तुम्ही घेतलं तर तुम्ही आशिष चव्हाण, जे पत्रकार होते, जे त्यांना भारतीय जनता पार्टीने आता प्रवक्ता म्हणून नेमलेलं आहे, त्यांना तुम्ही सचिव पद दिलं तर ते त्यांच्या स्टँडिंगला, त्यांच्या स्टेचरला, पत्रकार म्हणून त्यांचं जे काय हे होतं त्याच्यापेक्षा ते कमी दर्जाचं वाटतं. आणि बरेचदा काय होतं, सचिव म्हटल्यावरती थोडक्यात स्पष्टपणे बोलायचं तर ती सचिव जरा जास्त वळवळ करायला लागतात, आपल्या म्हणजे बेडकाचा काय हत्ती किंवा सिंह किंवा बैल व्हायला बघतात. तर त्यामुळे भारतीय जनता पार्टीने काय केलंय, प्रवक्तेपद जे आहे, स्पोक्समन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू, स्पोक्स पर्सन, स्पोक्समन, तर ते त्यांना प्रवक्ते म्हणून म्हणायला लागले. आता ह्याच्यामध्ये पण 2 भाग आहेत. एक तर बाहेरनं आलेल्यांना प्रवक्ते म्हणणं, हा एक विषय झाला. दुसरं, त्या जिल्ह्यांमधले जे लोक असतात, जुने कार्यकर्ते आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष दर 3 वर्षांनी बदलतात, जिल्हा अध्यक्ष. आता नवीन आलेल्या जिल्हा अध्यक्षांना अमुक लोक आपल्या जिल्ह्यातली ती आहेत चांगली, पण त्याला ती नको असतात जिल्ह्यामध्ये, म्हणजे त्याला ती अडथळे वाटतात का जे काय असेल ते. मग तो काय करतो, त्यांना वरती सरकवायचा प्रयत्न करतो. कुठे सरकवणार, तर मग प्रदेशात जा तुम्ही, आणि प्रदेशकडे खूप स्ट्रॉंग त्यांना रेकमेंडेशन लिहून देतो, कारण की त्याची इच्छा असते इकडनं हे जावेत. मग प्रदेशाने काय करायचं, मग त्यांना ते प्रवक्ते म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी, असं करत करत भारतीय जनता पार्टीचे 70 प्रवक्ते झालेले. ठाण्यामध्ये पण मला ऍक्च्युली माझी गिनतीच माझी नाही आता, इतके ठाण्यातच प्रवक्ते आहेत आपल्या.
तर मुंबईत किती असतील ह्या दोघे विषय. सर इथे म्हणजे खरं म्हणजे यांना नेते आणि प्रवक्ते दोन्ही म्हणतात. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांचं मूल्यमापन सांगा जरा मला. नाही, प्रसाद लाड आणि नेता म्हणून नाही, प्रवक्ते. नाही, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे दोघे आमदार आहेत आणि आमदार म्हणून त्यांचं एक त्यांना एक रिस्पेक्ट आहे, त्यांचं एक वलय आहे, त्यांना एक समाजामध्ये स्टँडिंग आहे. तर त्यामुळे त्यांचं मूल्यांकन मी करणार नाही. देवेंद्र फडणवीसांना फायर फायटिंग किंवा ज्यांना फील्डवरती जाऊन समोर सॉर्ट ऑफ सेनापती म्हणून लागतात जी माणसं, त्यातले हे दोघे जण आहेत आणि अतिशय महत्वाची लोक आहेत. आणि चित्राताई वाघ ह्या पण अग्रेसिव्ह नेत्या आहेत. त्या प्रवक्त्या आहेत का? त्या प्रवक्त्या नाही आहेत, त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या. पण त्या खूप अग्रेसिव्ह आहेत आणि त्या निर्भीडपणे कोणालाही अंगावर घेऊन त्याचा मुकाबला करू शकतात. त्यामुळे त्या पण अभ्यासूपणे छान बोलणारे आहेत. सर आता ही जी 70 पैकी 64 लोकांना बोलायचंच नाही सांगितलं आहे, त्याच्याबद्दल आपण नको बोलूया. पण केशव उपाध्ये, माधव भंडारी वगैरे मला खूप रिस्पेक्टेबल वाटतात. केशवबद्दल तर खूपच मला आस्था आणि आपुलकी. त्यांना बाजूला टाकल्यासारखं वाटतंय का? नाही, मी तुम्हाला सांगतो, केशव उपाध्ये हे मुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे. जी पोझिशन माधव भंडारींची होती ती आता केशव उपाध्यांना दिली गेलेली आहे. आणि थोडे मागे आणि भारतीय जनता पार्टीकडे एक चांगलं काय म्हणतो आपण त्याला, स्किल आहे म्हणा किंवा एक चांगली पद्धत आहे त्यांच्याकडे. ते ग्रूम करतात सेकंड लाईन. म्हणजे एखादा मनुष्य वयाचा होतोय किंवा खूप सिनियर होतोय असं झालं की तो बाहेर जाण्याच्या ऐवजी किंवा तो बाजूला होण्याच्या ऐवजी दुसरी फळी तयार पाहिजे. तर केशव हे त्या दुसऱ्या फळीतनं पहिल्या फळीमध्ये आलेले पहिले आपण प्रवक्ते आहेत म्हणून असं. मी केशवला आता 1998 पासून ओळखतो, जेव्हा तो सोलापूरहून मुंबईला आला होता तेव्हापासून. आणि तो पत्रकार, त्यांनी तरुण भारतमध्ये काही दिवस काम केलेलं आहे. पण पूर्ण वेळ गेली आता किती 25-27 वर्ष तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याला भारतीय जनता पार्टी अगदी आतून बाहेरून सगळी कशी, काय, कोण नेता, त्याचं काय व्यक्तिमत्व आहे, सगळं त्याला माहिती आहे आणि पक्षाची बाजू. त्यामुळे तो चांगल्या रीतीने लोकांपुढे. आमदार केलं कधी केशव उपाध्ये? नाही, आमदार नाही केलं. येईल वेळ, त्याचं वय अजूनही आहे, तो मिळेल त्याला चान्स कदाचित. 26-27 वर्ष खूप झाली. विश्वास पाठक हे नाव पण. विश्वास पाठक हे नागपूरचे आहेत. अतिशय ज्याला बुद्धिजीवी म्हणतो आपण असे आहेत. देवेंद्र फडणवीसांचे मित्र आहेत, जवळचे आहेत. आणि ते महाडिस्कॉम आपली जी कंपनी आहे विजेची, त्याच्यावर डायरेक्टर आहेत ते. आणि जास्ती करून त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही विषय असले तर विश्वास पाठकना ते तिथे सांगतात जायला. गणेश हाके. आता गणेश हाके हे रुरल म्हणजे ग्रामीण नेते आहेत. भारतीय जनता पार्टीची जसं सेकंड लाईन ग्रूम करण्याची एक चांगली पद्धत आहे, तसंच भारतीय जनता पार्टीकडे अनेक विकल्प असतात. त्यामुळे हॉर्सेस फॉर कोर्सेस, जसं मैदान त्या पद्धतीचा घोडा धावायला ते पुढे करतात. तसं मी म्हटलं, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही विषय असले तर ते विश्वास पाठक जातात. तसं शेतकरी रिलेटेड किंवा ग्रामीण महाराष्ट्राशी रिलेटेड काही विषय असले तर तिथे हाके जातात. हाके ओबीसी आहेत. नवनाथ बन, ज्यांना आता माध्यम प्रमुख म्हणून घेतलेला आहे. आम्ही येणार होतो, कारण सगळ्यात शेवटचा तो मुद्दा तो ठेवला होता मी. नवनाथ बन नाही तर नवनाथ बन हे जे ते पण ओबीसी आहेत. आणि सध्या मी का त्यांच्याकडे आलो तर त्यांच्याकडे महत्वाची भूमिका दिलेली आहे पक्षाने. एक तर ते ओबीसी नेतृत्व आहे, अतिशय यंग वयाने आहेत आणि ठीक आहे, थोडे ते आता बोलताना कॉन्शियस वाटतात आणि त्यांनी त्यांचा शब्दसंग्रह थोडा वाढवायला पाहिजे, कारण की बरेचदा त्यांच्या बोलण्यात तेनतेचपणा येतो. पण त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाची जबाबदारी पक्षाने ही दिली आहे माझ्या मते, की त्यांना पक्षाने संजय राऊतांवर सोडलंय. संजय राऊत म्हणजे कोल्हापुरी तांबडा रस्सा आहे आणि हे तर शुद्ध वैदिक तूप आहे. नाही, कसं आहे, मी जे सोडलाय म्हणतो, आता फॉर एक्झाम्पल नवनाथ बनना ते कामच दिलेलं आहे. असं मी तुम्हाला सांगतो की सकाळी उठायचं 9 वाजता, संजय राऊत काय बोलतायत ते ऐकायचं, 10 वाजता संजय राऊतनं उत्तर द्यायचं. आणि हे अतिशय कठीण काम आहे. फॉर एक्झाम्पल, जर का उद्या मी ठरवलं असतं किंवा मी मागे लागलो असतो कोणाच्या की मला काहीतरी द्या जबाबदारी वगैरे, आणि मला जर का ही जबाबदारी दिली असती पक्षाने, तर मला ती पेलली नसती. कारण की
ते बरोबर 9ला उठायचं, तो काय बकवास करतोय तो ती 10 सगळी वाजता ऐकायची. बोलतो. आणि मग आपण ती 10ला बोलायची. त्याच्यावर तेवढा रिसर्च करून. तर नवनाथ बनकडे ते काम आहे. तो ते काम व्यवस्थित करतोय आणि त्याला सगळ्यात मोठा फॅक्टर त्याच्या बाजूचा आहे की तो अजूनही लहान आहे. एखादी समजा काही बोलण्यात चूक झाली तर पक्षाच्या एकंदर प्रवक्त्यांच्या हायरार्कीमध्ये तसा तो जरी माध्यम प्रमुख असला तरी पण त्यांच्याकडनं चूक झाली म्हणून शिकतील ते अशा याने पक्ष त्यांना कव्हरअप इझिली करू शकतो. आणि माझ्या मते एका वर्षामध्ये आपण नवनाथमध्ये बरीच प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल. सर आता जर संजयशी त्याला मुकाबला करायला पाठवलं असेल तर एक असभ्य विरुद्ध सभ्य, एक वळू विरुद्ध गाय, एक वाघ विरुद्ध शेळी अशा उपमा द्यायच्या का नाही द्यायच्या? नाही, मी म्हणून म्हणतोय की एका वर्षभरामध्ये बरीच प्रगती झाली असेल. ती प्रगती शेळीचा भाग होतो का काय होतो ते आपल्याला कळेल. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्रात जेवढे लोक प्रवक्ते आहेत त्या सगळ्यांची अशी एक उलट तपासणी तपासणी कधी कोणी केली नव्हती नेने सरांच्यामुळे. आणि नेने सर याचा प्रत्येकाला वैयक्तिक ओळखत असल्यामुळे माझ्या मते हे एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आज सरांच्या बोलण्यातून तयार झालं. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.